ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी बंदी असताना सुद्धा भीमाशंकर मंदिरामध्ये दर्शन घेतल्याप्रकरणी आता चौकशी होणार आहे। निशिकांत दुबेंना दर्शनाची परवानगी कोणी दिली याबाबत चौकशी केली जाणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना तसे चौकशीचे आदेश दिलेत। भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी सपत्नीक मंदिर बंद असताना सुद्धा दर्शन घेतल्यानंतर वाद निर्माण झालाय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्यासोबत आहेत। प्रदीप, या प्रकरणासंदर्भात काय माहिती? खरं तर भाजपचे खासदार निशिकांत दुबे जे आहेत ते भीमाशंकरच्या मंदिरामध्ये सपत्नीक दर्शनासाठी आलेले होते। सध्या मंदिराचं काम सुरू असल्यामुळे सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी मंदिर जे आहे ते बंद ठेवण्यात आलेलं आहे। मात्र निशिकांत दुबे यांना मंदिर बंद असताना सुद्धा नक्की परवानगी कुणी दिली या संदर्भामध्ये चौकशी करण्याचे आदेश जे आहेत ते पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुबे यांनी दिलेले आहेत। स्थानिक प्रांताधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की लवकरात लवकर याची चौकशी करून अहवाल जो आहे तो जिल्हा प्रशासनाला सादर करावा। निशिकांत दुबे यांच्या दर्शनानंतर पुणे जिल्ह्यामध्ये वाद जो आहे तो निर्माण झालेला पाहायला मिळाला। एकीकडे सर्वसामान्यांना मंदिर जे आहे ते दर्शनासाठी बंद असताना दुसरीकडे मात्र खासदार जे आहे ते हेलिकॉप्टर घेऊन येतात आणि सपत्नीक मंदिर बंद असताना सुद्धा त्यांना नक्की दर्शनाची परवानगी धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।